नमस्कार, मी सुधीर गावंडे, गव्हर्नमेंट ITI वर्धा. मित्रांनो, आज आपण ट्रान्सफॉर्मरचा थोडासा भाग पाहूया. त्यामध्ये आपण पाहू ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय. तर ट्रान्सफर शब्द आपण ऐकलेला आहे. तर ट्रान्सफॉर्मर म्हणजे एका वाइंडिंग मधून दुसऱ्या वाइंडिंग मध्ये इलेक्ट्रिक पॉवर ट्रान्सफर करणारं जे यंत्र आहे त्याला आपण काय म्हणतो, ट्रान्सफॉर्मर म्हणतो. आलं लक्षात. तर मित्रांनो, आता आपण पाहू ट्रान्सफॉर्मरची व्याख्या, ट्रान्सफॉर्मरची आपण डेफिनेशन पाहू. तर ट्रान्सफॉर्मर असे एक स्थिर यंत्र आहे. ट्रान्सफॉर्मर एक असे स्थिर यंत्र आहे ज्याद्वारे फ्रिक्वेन्सी व पॉवर कायम ठेवून व्होल्टेज व करंट बदलला जातो. लक्षात. तर मित्रांनो, पहा, ट्रान्सफॉर्मर एक असे स्थिर यंत्र आहे ज्याद्वारे फ्रिक्वेन्सी व पॉवर कायम ठेवून व्होल्टेज व करंट मध्ये बदल केला जातो. तर आता व्होल्टेज व करंट मध्ये बदल म्हणजे काय, तर याद्वारे आपण व्होल्टेज व करंट हा कमी किंवा जास्त करू शकतो. आता यावेळेस फ्रिक्वेन्सी आणि पॉवर कशी राहणार, आपली कायम राहणार. तर ही झाली मित्रांनो ट्रान्सफॉर्मरची व्याख्या. त्यानंतर आता आपण पाहू ट्रान्सफॉर्मरचं तत्व. ट्रान्सफॉर्मरचं तत्व पाहताना आपण याआधी फॅरेडे लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन शिकलेलो आहे. याच तत्वावर पाहतात. तत्व ट्रान्सफॉर्मर हा फॅरेडे लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या तत्वावर कार्य करत असतो. तर आता फॅरेडे लॉ ऑफ इंडक्शनचे जे तत्व आहे त्यामध्ये आपण दोन प्रकार पाहिले होते. यामध्ये एक आपण काय पाहिलं होतं, म्युच्युअल इंडक्शन आणि दुसरा आपण पाहिलं होतं सेल्फ इंडक्शन. तर मित्रांनो, फॅरेडेचा नियम काय होता की एखाद्या कंडक्टरने जर चुंबकीय रेषेमध्ये बदल केला किंवा त्या जर कापल्या असतात, त्या कंडक्टरमध्ये काय निर्माण होतो, EMF निर्माण होतो. तर आता त्या तत्वानुसार पहिले आपण पाहू म्युच्युअल इंडक्शन बद्दल. तर म्युच्युअल इंडक्शन मध्ये मित्रांनो दोन कॉईल असतात. या ज्या दोन कॉईल आहेत तर या दोन कॉईल मधून एका कॉईलला जर आपण सप्लाय दिला असेल आणि या कॉईलच्या निर्माण होणाऱ्या चुंबकीय रेषा या दुसऱ्या कॉईलद्वारे कापल्या जातील. या दुसऱ्या कॉईलद्वारे चुंबकीय रेषा कापल्यामुळे काय होईल, या दुसऱ्या कॉईलमध्ये EMF निर्माण होईल. हे झालं म्युच्युअल इंडक्शन. आणि मित्रांनो, दुसरा आहे आपला सेल्फ इंडक्शन. तर सेल्फ इंडक्शन मध्ये एकच कॉईल असते. सेल्फ इंडक्शन मध्ये मित्रांनो आपल्याजवळ एकच कॉईल असते आणि त्या एकाच कॉईलच्या चुंबकीय रेषा म्हणजे स्वतःच्याच चुंबकीय रेषा स्वतःच्याच ठीक आहे. तर एकाच कॉईलच्या चुंबकीय रेषा त्याच कॉईलद्वारे कापल्या जातात. याला आपण काय म्हणतो, सेल्फ इंडक्शनची क्रिया. आता याच्याबद्दल डिटेल आपण नंतर बघूया. ठीक आहे. तर हे झालं मित्रांनो याचे ट्रान्सफॉर्मरचे तत्व. यानंतर आता आपण पाहू ट्रान्सफॉर्मरची रचना, ट्रान्सफॉर्मरचं कन्स्ट्रक्शन. तर ट्रान्सफॉर्मरची रचना पाहताना आपल्याला याचे मुख्य 3 भाग पडतात. त्यामध्ये सगळ्यात प्रमुख भाग आहे कोअर. हा पहिला पार्ट झाला याचा कोअर. त्यानंतर सेकंड पार्ट आहे याचा प्रायमरी वाइंडिंग आणि त्यानंतर तिसरा त्याचा मुख्य भाग आहे सेकंडरी वाइंडिंग. सेकंडरी वाइंडिंग.
तर मित्रांनो आता आपण पाहू थोडंसं कोअर बद्दल. तर ट्रान्सफॉर्मरच्या कोअर या सिलिकॉन स्टील, लॅमिनेटेड सिलिकॉन स्टील पासून तयार केलेल्या असतात. आणि या ज्या कोअर आहे, या कोअर ज्या आहे या EI आणि L आकारात तयार केलेल्या असतात. EI आणि L आकारात याच्या कोअर तयार केलेल्या असतात. तर मित्रांनो या ज्या कोअर आहे, या कोअरवर ट्रान्सफॉर्मरची प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंग गुंडाळलेली असते. आता ही जी कोअर आहे ही सिलिकॉन स्टीलची का तयार करतात? तर सिलिकॉन स्टीलची यामुळे तयार करतात की सिलिकॉन स्टील जो आहे यामुळे हिस्टेरिसिस लॉस जे आहे, हे हिस्टेरिसिस लॉस कमी होण्यास काय होते, मदत होते. म्हणून कोअर आपण सिलिकॉन स्टीलच्या तयार करत असतो. आणि या ज्या कोअर आहे या लॅमिनेटेड असतात आणि प्रत्येक लॅमिनेशन इन्सुलेटेड केलेले असते. प्रत्येक जे लॅमिनेशन आहे ते काय केलेले असते, इन्सुलेटेड केलेले असते. तर लॅमिनेटेड का करतो आपण? तर एडी करंट लॉसेस कमी व्हावे म्हणून आपण ह्या ज्या कोअर आहे या काय करत असतो, लॅमिनेटेड करत असतो. त्यानंतर मित्रांनो याचा दुसरा पार्ट आहे प्रायमरी वाइंडिंग. प्रायमरी वाइंडिंग तर प्रायमरी वाइंडिंग ट्रान्सफॉर्मरच्या ज्या वाइंडिंगला आपण सप्लाय देतो, काय देतो, ज्या वाइंडिंगला आपण ट्रान्सफॉर्मरच्या ज्या वाइंडिंगला आपण सप्लाय देत असतो. तर समजा आपण या बाजूने जर आपण ट्रान्सफॉर्मरच्या वाइंडिंगला सप्लाय देत असू तर ही झाली त्याची प्रायमरी वाइंडिंग. प्रायमरी वाइंडिंगला आपण काय देत असतो, सप्लाय देत असतो. त्यानंतर दुसरी वाइंडिंग आहे याची सेकंडरी वाइंडिंग. तर ज्या बाजूला आपण लोड लावतो, ज्या बाजूला आपण काय लावतो, लोड लावत असतो, त्या बाजूला आपण त्याची सेकंडरी वाइंडिंग म्हणतो. तर मित्रांनो ही झाली याची प्रायमरी साइड, कारण आपण या साइडला काय जोडलेला आहे, सप्लाय जोडलेला आहे. आणि ही झाली याची सेकंडरी वाइंडिंग. सेकंडरी वाइंडिंग वर आपण काय जोडलेला असतो, आपण लोड जोडलेला असतो. तर मित्रांनो नेहमी लक्षात ठेवायचं की ट्रान्सफॉर्मर हा नेहमी AC सप्लायवरच कार्य करतो, DC वर ट्रान्सफॉर्मर कार्य करू शकत नाही. तर या प्रायमरी वाइंडिंगला ज्यावेळेस आपण AC सप्लाय देऊ त्यावेळेस या प्रायमरी वाइंडिंगचा जो पॉवर आहे ही पॉवर कुठे ट्रान्सफर होणार, सेकंडरी मध्ये ट्रान्सफर होईल. त्यानंतर आपण याआधी कोअर पाहिली होती मित्रांनो. तर कोअरचे काम काय आहे, कोअरचे जे कार्य आहे ते